आता बघणार आहोत वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपती यांच्या हलगीच्या तालावरती ठेका। राज्याभिषेक दिनानिमित्त काँग्रेस नेते सतेज पाटलांसह त्यांनी लेझिम खेळण्याचा आनंद लुटला। 15 दिवसात नाशिक शहरातील सर्व रस्ते हे खड्डेमुक्त करणार। गॅस कंपनी आणि स्मार्ट सिटीला पुढील 4 महिने खोदकाम न करण्याचे आदेश। नाशिकमध्ये टंचाईग्रस्त मनमाडला तुर्तास दिलासा। आवर्तनाचं पाणी वागदर्डी धरणात पोहोचलं। आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश। सोलापूरच्या माढामध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी। रिमझिम पावसामुळे बळीराजा सुद्धा सुखावला। बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यानं पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना मोठा दिलासा। साताऱ्याच्या पाटणमधील डोंगरी भागात पेरणीपूर्वी शेती मशागतीच्या कामांची लगबग। शेती कामामुळे शेतशिवार गजबजला। गोंदिया जिल्ह्यात आरटी प्रवेशाची फायनल फिगर ठरली। मुदतवाढ वाढवून मिळाल्याने 3035 अर्ज निश्चित। गोंदियात बियाण्यांसाठी केंद्रावरती गर्दी। खरीपात 2,03,000 हेक्टरवरती लागवड। शेतकऱ्यांची धूळ पेरणीची लगबग सुरू।